नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात. उद्धव ठाकरेंच्या ज्या 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा मागणीवरून राज्यात सुरू झाला होता सत्ता स्थापनेचा गोंधळ, त्या शिवसेनेच्या मागणीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच काल भाष्य केले. युतीचं सरकार आलं तर फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे अनेकदा सार्वजनिक सभांमध्ये आपण आणि मोदींनी ठासून सांगितलं होतं, असं वक्तव्य काल अमित शहांनी केलंय. उद्धव ठाकरेंसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील उघड करायला त्यांनी नकार दिलाय. दरम्यान महाराष्ट्रातला गेल्या राष्ट्रपती राजवटीचं त्यांनी समर्थन केलंय. विरोधकांना सरकार बनवण्यापासून कुणीही रोखलेलं नाही. संख्याबळ असेल तर आताही ते दावा करू शकतात, असंही शहा यांनी म्हटलंय. शहांच्या शिवसेनेबाबतच्या वक्तव्यावर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. ठाकरेंनी याआधीच याबाबत सांगितलेलं आहे, त्यामुळे याबाबत बोलण्यासारखं काही नाही. सरकार स्थापण्याबाबतचे सगळे अधिकार आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेत, त्याबाबत पूर्णपणे तेच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे. दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीतल्या पहिल्याच समन्वय समितीच्या बैठकीवरून सावळा गोंधळ पाहायला मिळालेला आहे. बैठक अचानक रद्द झाली आणि आपण बारामतीला निघालोय असं सांगत अजित पवार गाडीत बसल्याचं दिसून आलं. पण बैठक रद्द झाल्याचं काँग्रेस नेत्यांना माहीत नव्हतं आणि नेहमीप्रमाणे पवारांच्या कृतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सारवासारव केली. पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची बैठक एकत्रितपणे पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची काल भेट घेतली. शिवसेनेच्या आमदारांना पक्षप्रमुखांनी घरी जायला सांगितले. मालाडच्या हॉटेल रिट्रीटमध्ये 6 दिवसांपासून हे आमदार होते. सरकार स्थापनेचा पेचप्रसंग सुटेपर्यंत या आमदारांना मतदारसंघात जाण्याची शिवसेनेनं मुभा दिल्याचं कळतंय. बीकेसीतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल बैठक झाली, ज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसची भूमिका इथे स्पष्ट करण्यात आली. उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे या बैठकीला काल उपस्थित होते. शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बीकेसीतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ही चर्चा झाली. किमान समान कार्यक्रमावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. लवकरच निर्णय कळेल, आम्ही योग्य वेळी सांगू, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी दिली. प्रकाश जावडेकर यांच्याकडे आता अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी आता प्रकाश जावडेकरांकडे देण्यात आलेली आहे. राज्यासोबतच दिल्लीमध्ये देखील सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या. तर दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादीची समिती स्थापन करण्यात आली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 3 नेते यात सहभागी होते. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल आणि अहमद पटेल या समितीत असतील. सरकार स्थापनेबाबत किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस आणि आघाडीनं समिती तयार केली. दोन्ही पक्षांनी 5 जणांची समिती स्थापन केली आणि दोन्ही समित्यांमध्ये सरकार स्थापनेआधी चर्चा झाल्याचं कळतंय. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, ज्यात आघाडीमध्ये पदांविषयी चर्चा करण्यात आल्याचं कळतंय. राज्यातली चर्चा लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मित्रपक्षांमध्ये एकवाक्यता ठेवणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी नेत्यांनी दिली. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असं शरद पवारांनी या बैठकीत आमदारांना सांगितलंय. या आमदार आणि नेत्यांनी मतदारसंघात जाऊन कामं करा, अवकाळी पाऊस संदर्भात लक्ष द्या आणि निवडणुका जिंकल्या त्या मतदारसंघात नागरिक संवाद वाढवा आणि आभार सभा घ्या, अशा सूचनाही पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिल्या. जयपूरमधल्या काँग्रेस आमदारांना आता आपापल्या मतदारसंघात जाण्याची मुभा पक्षानं दिली आहे. या हॉटेलमध्येच त्यांच्या सह्या देखील घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीला समर्थनाच्या पत्रावर या सह्या झाल्याचं कळतंय. 2011 साली शरद पवारांना थप्पड मारणाऱ्या नालायकाला अखेर अटक करण्यात आली. अरविंदर सिंग या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचं कळतंय. 24 नोव्हेंबर 2011ला पवार नवी दिल्ली महापालिकेच्या कार्यालयात गेले होते आणि तिथून निघत असताना त्यांनी त्यांच्यावर हात उघडला होता. संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून काल डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार काल त्यांनी केला. डिस्चार्जच्या आधी काँग्रेस नेत्यांनी काल त्यांची भेट घेतली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांनी संजय राऊत यांची विचारपूस केली. राऊत हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच त्यांची भेट घेतल्याची प्रतिक्रिया काल बाळासाहेब थोरात यांनी दिली. छगन भुजबळांनी काल संजय राऊत यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. नारायण राणेंच्या वक्तव्यावर काल प्रतिक्रिया देणं भुजबळांनी टाळलं. राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून टोले लगावलेत. युतीनं 2018मध्ये अवनी वाघिणीची शिकार केली होती. आता महाराष्ट्र नावाच्या वाघानं 2019मध्ये युतीची शिकार केली असं म्हणत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही त्याने टोला लगावला.
महाराष्ट्रातल्या सत्ता पेचावर शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, पण त्याची तातडीनं काल सुनावणी होणार नाही असं स्पष्ट झालं. सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी मुदत वाढवून न दिल्यानं ही याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी शिवसेनेसोबतच भाजपही जबाबदार असल्याचा आरोप लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी केलाय. राजकीय महत्वाकांक्षेमुळे जनतेवर राष्ट्रपती राजवट लादली गेली आहे असा आरोपही पासवान यांनी केलाय. वसंतदादा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्तानं विधिमंडळातल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदारही उपस्थित होते. वसंतदादांच्या स्मृतीला यावेळी आमदारांनी अभिवादन केलं. मुंबई, ठाणे, नागपूर शहरांचं महापौरपद खुल्या प्रवर्गात गेले. नाशिक, कल्याण, डोंबिवली, सांगली, उल्हासनगरचं महापौरपदही खुल्या प्रवर्गात राहणार आहे. दुसरीकडे खुल्या महिला प्रवर्गात चंद्रपूर, नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद ही शहरं आहेत. राष्ट्रवादीचे 9 आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केला. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी ते माढ्यात आले होते आणि यावेळी त्यांनी हा मोठा दावा केला. राजू शेट्टी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. मनमाड, येवला, नांदगाव या भागातल्या नुकसानीची पाहणी करून काल त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कारंजा तालुक्यात खानापूरमध्ये 70 वर्षांच्या एका शेतकऱ्यानं गळफास घेतला. अवधूत इंगळे असं त्यांचं नाव कळतंय. 3 एकर शेती आहे, पण सततची नापिकी आणि यावर्षीच्या परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान आणि डोक्यावरचं कर्ज या सगळ्या विवंचनेतून त्यांनी गळफास घेतल्याचं कळतंय. छत्तीसगडमधून गोंदियात गांजा आणि इतर अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या 4 गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. 32 किलोचा गांजा जप्त करण्यात आला. नर्मल टॉकीजजवळ एक छापा टाकून या 4 अटक करण्यात आली आहे. बॅगमध्ये हा गांजा सापडला. 9 लाखांचा हा गांजा असल्याचं कळतंय. मिरज तालुक्यातल्या सावळीमध्ये 33 लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आलेली आहे. कुपवाड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सेना भाजपनं सत्ता स्थापन करावी या मागणीसाठी नंदुरबारमध्ये एका शिवसैनिकानं आंदोलन केलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. तुकाराम पाटील या शिवसैनिकानं तब्बल 6 तास टॉवरवर चढून हे आंदोलन केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनक्षेत्रातल्या आदिवासी गावांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या पोचलेल्या नाहीत आणि महावितरणकडून खुल्या वीजवाहिन्यांनी या भागात वीज पुरवठा केला जातोय. त्यामुळे वन्यजीवांना असा धोका निर्माण झालाय. भुसावळमध्ये पासीवाडा परिसरात कृष्णा पासी या 17 वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू उद्भवलेला आहे. या सगळ्या परिसरात घाणीचं साम्राज्य आहे. संतापलेल्या नागरिकांनी नगरपालिकेवर म्हणूनच मोर्चा काढला होता. मित्रांसोबत नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या 19 वर्षाच्या सिरोंचा तालुक्यातल्या आरथील गोदावरी नदीवर एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. सगळेजण आंघोळ करत असताना या तरुणाचा पाण्यात पाय गेला आणि त्यामुळे पाण्याचा त्याला अंदाज आला नाही आणि त्यामुळे नवीन कमगोनी याचा मृत्यू झाल्याचं कळतंय. वन्यप्राण्यांनी पिकांची केलेली नासाडी आणि परतीच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात वाईगवळच्या संतापलेल्या शेतकऱ्यांनी पीकच जाळून टाकलंय. 9 एकर शेतातलं 150 क्विंटल ज्वारीचं पिकाचं मोठं नुकसान झालं, ज्याची प्रशासनानं दखल घेतली नाही आणि त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी ज्वारी कापली आणि शेतातच पेटवून दिली. वाळू उत्खनन करायला ड्रेजरद्वारे करायला रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आहे आणि असं असताना देखील खेड आणि चिपळूण दरम्यान जगबुडी खाडीमध्ये अनधिकृतरित्या वाळू उपसा केला जातोय. बंदी असतानाही नदीच्या काठावर असे प्रताप पाहायला मिळतात. वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल मात्र इथे बुडवला जातोय. बातमी चंद्रपुरातली इकडचे गटारच चोरीला गेलेलं आहे. 3 महिन्यांपूर्वी इथल्या समर्थ निवास ते अस्वार हॉस्पिटल दरम्यान गटार बांधण्यात आलं होतं. तिथे बांधण्यात आलेला गटार गायब झालेला आहे. 12.5 लाख रुपये खर्च करून हे बांधण्यात आलेलं होतं. या परिसरातल्या रहिवाशांनी गटार चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची अवस्था बिकट आहे. गडकिल्ले परिसरात झाडझुडपं वाढलेली आहेत आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाचं गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबत अजूनही दुर्लक्ष होत आहे. काही गडप्रेमींनी किल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबवण्याचा वसा घेतलाय. मावळची दृश्य आपण बघतोय त्या समितीच्या वतीनं 2 वेळा वेगवेगळ्या गडकिल्ल्यावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली जाते. बातमी चंद्रपुरातली वाघाच्या जोडीचं दर्शन नुकतंच झालेल्या एका मार्गावरून 2 वाघ बिनधास्तपणे तिथे चालत होते आणि या चांदण्या रात्रीत रस्त्यावर अचानक ही वाघाची जोडी दिसल्यामुळे इथे काहीशी तारांबळ उडाली होती. साताऱ्यातल्या कास रस्त्यावरच्या देवकल गावाजवळ मंगळवारी रात्री बिबट्याचं दर्शन झालंय. रस्त्यावर हा बिबट्या फिरत होता. या बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. चंद्रपुरातली बातमी आहे. महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघानं शिकार केल्याची घटना कॅमेरामध्ये आपण बघतोय. मुख्य अभियंता कार्यालयाच्या समोरच्या भलाथोरला नाल्यामध्ये वाघ एका बैलाची शिकार करत होता.
लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम करणारे आणि गेले 2 ते 3 वर्ष ठाणे कल्याण रेल्वे स्थानकांजवळ असलेल्या वेगमर्यादा मध्य रेल्वेकडून नुकत्याच काढण्यात आल्यात आणि त्यामुळे वेग वाढायला मदत मिळेल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल असा दावा प्रशासनाकडून केला जातोय. शीव उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून 45 दिवस हा पूल वाहतुकीला बंद राहील. 3 दिवसांपूर्वी बीकेसी कनेक्टर हा सोमय्या मैदान ते वांद्रे कुर्ला संकुल उन्नत मार्ग सुरू झालाय. त्यामुळे सायनमधली वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झालेली आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागणार आहे. पालिकेत लवकरच 341 कनिष्ठ अभियंत्यांची भरती होणार आहे. खुल्या आणि मागास प्रवर्गातून ही भरती केली जाणार आहे. 50,000 अर्ज येतील अशी पालिकेला अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी दर्यापूर इथे एसडीओ कार्यालयामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचं निवेदन देण्यासाठी ते गेले होते. प्रियांका आंबेकर जे एसडीओ आहेत त्यांनी शेतकरी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यासोबत अरेरावीची भाषा करत कारवाईची धमकी दिली. या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. समाज कल्याण दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अकोल्याच्या वाडेगावमध्ये जयभीमनगर आणि पेटकरवाडी इथल्या सिमेंट काँक्रीट नाल्याच्या बांधकामाचं देयक तात्काळ दिले जावं या मागणीसाठी गौतम डोंगरे यांनी 13 नोव्हेंबरपासून वाडेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. नंदुरबार बसस्थानकातून घरी जाण्यासाठी 6ची बस रोजच 1.5 ते 2 तास उशिरानं सुटते. उमरदे, भालेर, बह्याणे आणि कोपर्लीच्या प्रवाशांनी त्यामुळे बस स्थानकात काल आंदोलन केलं. चंद्रपूरच्या विदर्भ हाऊसिंग कॉलनीमधल्या नाला चोरीला गेल्याची तक्रार सुनील तिवारी यांनी दाखल केली होती. कारवाई झाली नाही त्यामुळे कॉलनीतल्या फलकावरचे इथे मथळे पहाटेच आता बदलण्यात आलेत. या कामाच्या ठिकाणी एक फलक जो लावण्यात आला होता तिथल्या वसाहतीतल्या नागरिकांना त्यामुळे बुचकळ्यात टाकलाय. या फलकावर दिशाभूल करणारी तारीख इथे नोंदवण्यात आली आहे. ऊसतोडणी करणाऱ्या कुटुंबातल्या अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेला पण पोलिसांच्या मदतीनं आईवडिलांकडे त्याला परत करण्यात आता मदत करण्यात आली आहे. बीडच्या माजलगावमध्ये राहणाऱ्या कुटुंबातला हा मुलगा आईवडील ऊसतोडणी करायला गेले असताना घरातून पळून कर्नाटकात गेला होता. पंढरपूर स्टेशनवर त्याला पाहिल्यानंतर पोलिसांनी विचारपूस केली आणि त्याला पुन्हा एकदा आईवडिलांकडे पाठवण्यात आलं. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात तिवडी परिसरात 38 वर्षांच्या एका महिलेचा विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सरस्वती गंगाधर इंगळे असं त्यांचं नाव कळत आहे. विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून विहिरीत त्या पडल्या होत्या. अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये बेलोरा विमानतळाच्या कामाची पाहणी केली आणि तातडीनं काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कुठलाही निधी विमानतळाच्या कामासाठी कमी पडू देणार नाही. केंद्राकडे यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू असंही त्यांनी म्हटलंय. गडचिरोली जिल्ह्यात कंबालपेठा या गावालगत उभारण्यात आलेल्या कुक्कुटपालन व्यवसायामुळे परिसरातल्या 5 गावांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. कंबालपेठासह लगतच्या गावामध्ये नागरिक आजारी पडलेत आणि त्यामुळे उपचारांसाठी प्रशासनाला शिबिरही घ्यावं लागतंय. उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता या गावात अखेर दाखल झालेत. महिलांना प्रवेश देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. रूढी परंपरेनुसार शबरीमला अय्यप्पा मंदिरात जेव्हा पाळी असते महिलांना त्या वयोगटातल्या महिलांना प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यावर सुप्रीम कोर्टानं 28 सप्टेंबर 2018 दिलेल्या निकालात या सगळ्या वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा आदेश लागू करण्यात आला होता. राफेलची विमानं खरेदी करण्याच्या मुद्द्यावर सरकारला निर्दोषत्व बहाल करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर आज सुप्रीम कोर्ट निकाल देईल. चंद्राच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या चांद्रयान-2 मधल्या ऑर्बिटरनं चंद्रावरच्या खड्ड्याचा 3D फोटो पाठवलाय. TMC-2 या कॅमेऱ्यानं हा फोटो टिपलाय. टेरियन मॅपिंग कॅमेरा असं त्याला म्हटलं जातं. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं हा फोटो ट्विट केलाय. जेएनयूमध्ये फीवाढीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ज्या आंदोलनाला यश आलंय. विद्यापीठानं फीवाढ शिथिल करण्याचा आदेश देत विद्यार्थ्यांना पुन्हा वर्गात परतण्याचं आवाहन केलंय. शिक्षण सचिव आर सुब्रमण्यम यांनी काल ट्विट करत ही माहिती दिली. बंडखोर आमदारांना निवडणूक लढता येणारे आणि कर्नाटकमधल्या आमदारांना अपात्र ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचं काल सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत समोर आलं. आमदारांच्या अर्जावर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. 5 डिसेंबरला पोटनिवडणूक होती आणि त्यांना ही निवडणूक लढता येणार आहे. सरन्यायाधीशांचं कार्यालय माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येणारे दिल्ली हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय. 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा काल निर्णय दिला. दिल्लीतल्या प्रदूषणाची पातळी अति धोकादायक झाली आहे. घसरलेलं तापमान, वाऱ्यांचा मंदावलेला वेग आणि शेजारच्या राज्यांमध्ये शेतात जे जाळलं जातं पीक, यामुळे दिल्लीतल्या प्रदूषणाची समस्या आता अति धोकादायक बनली आहे. एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपण बातम्या थोडक्यात बघणार आहोत. भारत बांगलादेश दरम्यान इंदोरमध्ये पहिला कसोटी सामना आज खेळला जाईल. भारताकडे भक्कम फलंदाजांची फळी आणि 3 जलदगती गोलंदाज खेळणार असल्याचे संकेत कोहलीनं दिल्याचं कळतंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असं यश मिळवणाऱ्या भारताशी सामना करणं बांगलादेशसाठी देखील आव्हानात्मक ठरू शकतं. विराट कोहली आणि सध्याचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसी वनडे क्रमवारीतलं अव्वल स्थान कायम राखलंय. विराट कोहली 895 गुणांसह पहिला, रोहित शर्मा 863 गुणांसह दुसरा आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहनं 796 गुण पटकावले आहेत. विराट कोहली इंदोरमध्ये गल्ली क्रिकेट खेळताना दिसलाय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जाहिरातीसाठीच्या शूटिंग दरम्यान हा रेकॉर्ड केलाय. ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या 123व्या जयंतीनिमित्तानं पुण्यात प्रभात फेरीचं काल आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध सलीम अली अभयारण्यात ही प्रभात फेरी काढण्यात आली. येरवडा भागात असलेल्या अभयारण्यात अनेक पक्ष्यांचा अधिवास आहे. या भागातल्या संभाव्य मेट्रो मार्गामुळे त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे पक्षी अभयारण्य वाचवा अशी मोहीम सजग नागरिकांनी चालवलेली आहे. सलीम अलींच्या जयंतीनिमित्तानं काल हे सगळे पक्षी निरीक्षक एकत्र आले होते. बातमी मुंबईतली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर मुंबईच्या ब्रिचकांडी रुग्णालयात तब्येतीच्या तक्रारीमुळे दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते. लवकरच त्या घरी परत येतील अशी माहिती मिळते. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे सोमवारी त्यांना ब्रिचकांडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्या शिरपेचात आणखीन एक तुरा रोवला गेला. न्यूयॉर्क इथल्या प्रतिष्ठित मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टवर त्यांची मानद विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली आहे. या म्युझियमचे अध्यक्ष डॅनियल ब्रॉडस्की यांनी याबाबतची घोषणा केली आहे. न्यूयॉर्कमध्ये 12 तारखेला झालेल्या बैठकीत नीता अंबानी यांची निवड झाली आहे. तेजाब या सिनेमाला 33 वर्ष नुकतीच पूर्ण झाली आणि माधुरीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय. तिच्या लोकप्रिय 1 2 3 या गाण्यावर ती थिरकताना दिसते. यामी गौतमनं टिकटॉक अकाउंट नुकतंच सुरू केलंय. फक्त चित्रपटापुरतं ते होतं आणि शूटिंग संपल्यावर ते अकाउंट तिनं पाहिलेलंही नाही आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा झाली. हे धमाल विश्व आहे असं टिकटॉकबद्दल प्रतिक्रिया देताना तिनं म्हटलंय. या सगळ्या बातम्यांनंतर एक